हे स्लोवेनिया, इटली आणि स्वित्झर्लंडमध्ये झालं आणि ते अर्थातच अविनाश आहाले या निर्मात्यामुळे झालं. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या आपण अविनाश आहाले यांच्यासाठी वाजवल्या पाहिजेत. मी महेशला विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं. महेश, तुझं अभिनंदन. आज तुझ्या चित्रपटाचं म्युझिक लॉन्च होत आहे. स्वागत तर केलेलंच आहे, पण चित्रपटाविषयी जाणून घेण्याची सगळ्यांची उत्सुकता आहे. तर त्याविषयी तू सांगावंस, निर्मात्याविषयी सांगावंस आणि म्युझिकविषयी सांगावंस. नमस्कार. रुबिक्स क्यूब हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा सिनेमा आहे. हा खूप आधीपासून मी प्लॅन करत होतो. मला एक छान लव्ह स्टोरी करायची होती. माझ्यावर एक आरोप असतो की मी खूप एकतर अंडरवर्ल्डचे सिनेमे करतो किंवा खूप रिअलिस्टिक करतो. तर त्यामुळे मला हे सगळं तोडून एक वेगळा सिनेमा करायचा होता. एक लव्ह स्टोरी करण्याचं खूप डोक्यात होतं. पण ते कसं असतं, सगळे इक्वेशन्स बसणं खूप गरजेचं असतं. कारण ह्या पिक्चर करताना हे लक्षात मला आलं होतं की ह्याचं खूपसं शूटिंग परदेशात करायचं होतं. बरं, मराठी सिनेमाच्या बजेटमध्ये ते तिथे करणं शक्य नव्हतं आणि मी प्रोड्युसरच्या शोधात होतो. खूप कास्टिंग्सचं परमिटेशन कॉम्बिनेशन करत होतो आणि प्रोड्युसर ठरायच्या आधीच मी सगळ्यांना कास्ट ठरलेली आणि मग एकदा अचानक अभि म्हणाला काय करू पिक्चर करू. अविनाश आहाले हा माझा मित्र म्हणण्यापेक्षा मी हाऊ डू आय कॉल हिम, ही इज मोर दॅन अ ब्रदर टू मी. आम्ही खूप वर्ष एकत्र आहोत. आम्ही एकत्र काम केलेलं आहे ॲज अ क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट. पण तो म्हणाला की तू करायचा पिक्चर तर कर. बरं, एक खूप छान वाटतं ज्यावेळेला प्रोड्युसर कधीच विचारत नाही बजेट काय आहे तुझं. नॉर्मली प्रोड्युसरनी बजेट कंट्रोलमध्ये ठेवायचं असतं. हा प्रोड्युसर आहे जो बजेट कंट्रोलमध्ये ठेवत नाही. तो म्हणतो की मी म्हटलं जरा बाहेरगावी शूटिंग करू तर दुबईमध्ये करू, तर तो म्हणाला युरोपमध्ये कर. तर व्हेरी क्वचित असे प्रोड्युसर मिळतात की जे खरंच पण ते एक दडपण पण आहे मला, कारण हा पिक्चर त्याची रिकव्हरी पण तेवढीच महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट होती, ह्यात म्युझिक प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. आणि त्याच दरम्यान मला आमचा एक विशाल मिश्रा नावाचा एक मित्र भेटला. मला वाटतं आपण पुढे जाण्याआधी तू ज्या निर्मात्याविषयी इतकं बोलतोस त्याला आपण मंचावर बोलवूया का? नक्की. मी अविनाश आहालेंना स्टेजवर बोलवायचं. अविनाश आहालेंनी मला आधीच सांगितलेलं मला काही बोलायला लावू नकोस, पण हॅलो म्हणतो फक्त, बाकी काही मी म्हणणार नाही. नमस्कार. अविनाश एक हे इथे सांगितल्याशिवाय गत्यंतर नाही. अभि आणि अभिची वाईफ एलिझाबेथ, दे वर लाईक फॅमिली टू मी अँड शी वॉज ऑल्सो पार्ट ऑफ दिस फिल्म. सगळ्या ह्याच्यात तिला रस होता. सॅडली अबाउट 3 months बॅक शी पास्ड अवे, बट आय नो की शी हॅज ऑल द बेस्ट विशेस फॉर दिस फिल्म. आणि अभि, आय नो की एव्हरीबडी हिअर विल डेफिनेटली बी प्रेइंग फॉर हर आणि she will always be a part of this film and always be a part of us. Thank you. Avi, do you want to speak something? Can I just say thank you to Mahesh what he has done to me. He has done this film very cute. फार छान बनवली आहे. तुम्हाला नक्कीच ही आवडेल. एकदा बघून घ्या ती फिल्म आणि हा प्रोमो बघितल्यावर तुम्हाला फार आश्चर्य वाटेल. Thank you. He is a man of not too many words, but then ही मीन्स वेल. आणि मला खरंच मी आय एम लकी की अविनाश आहालेसारखा निर्माता मला मिळाला. म्युझिक विशाल मिश्रा नावाचा, पण हा अगदी अजून हा 24 वर्षाचा मुलगा आहे आणि तो म्युझिक खूप छान देतो, पण वागतो 24 वर्षाच्या मुलासारखाच. पण तो चांगला आहे, छान आहे. ॲज अ म्युझिक डिरेक्टर ही इज फिनॉमिनल. आणि ते तुम्ही म्युझिक ऐकल्यावर तुम्हाला कळेलच. आणि माझी अशी विनंती आहे विशालला स्टेजवर यायला. हा मला नटसम्राटच्या वेळेला असे खूप म्युझिक डिरेक्टर्स भेटतात आपल्याला आणि मग ते कायम प्रत्येकाला एक त्याची एक ट्यून ऐकवायची असते. तर विशाल आणि त्याचा एक मित्र होता गुरिंदर, त्यांनी कायम म्हणजे मला की अरे एक गाणं सुनो सर, एक गाणं सुनो सर. तर मी त्यांना वेळ दिला आणि म्हटलं 10 मिनिट देता हूँ, आणि त्यांनी 10 मिनिटात
मला जी गाणी ऐकवली त्याच्यानंतर मला वाटतं विशालनी माझ्याकडे आत्तापर्यंत साधारण एक 14-15 गाणी केलेली आहेत. तो नॉन महाराष्ट्रीयन असूनही तो त्यांनी मराठी आता त्याने एक त्या भिकारी नावाच्या पिक्चरसाठी पण गाणं केलं आहे. ही इज डुईंग अ लॉट ऑफ मराठी फिल्म्स ऑल्सो. काय करूया आता? आता म्युझिक रिलीज करायचं आहे पण वाजलेत किती? पावणे आणि 9:45. तर मग आपण सुरू करू कारण पण कशाला थांबायचं? थांबूया नको कारण मला सलमानचा फोन आलेला की तो कुठेतरी अडकला आहे. ही विल जॉईन अस. पण आपण फार थांबूया नको कारण पत्रकार सगळे आहेत इथे. आय थिंक एव्हरीबडी इज हिअर. तर विल स्टार्ट इट. ओके. कारण अजून कोण आपण मग तर मला कोणतरी एक रिमोट देईल का आपण एक पहिलं गाणं इंट्रोड्यूस करू आणि मग अल्बम म्हणजे जे गाणं उद्यापासून यूट्यूबवर येईल ते आपण लोकांना दाखवू. मला कोणतरी एक रिमोट देतो का? महेश महेश थांब मी आलो. आला कुठे? ये 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 ये. Good evening. Sorry late again. आदत से मजबूर. क्या करेंगे? नाही ॲक्च्युली तो बिचारा खूप वेळ आधीच येऊन तिकडे उभा होता. आपल्या लोकांचं एक टाइमपास करत होतो काहीतरी एक जरा तिकडेच उभे राहा पण सगळे इथे येऊ नका. तर आपण एक आधी सुरुवातीला एक गाणं बघू एक छोटंसं आणि मग आपण अल्बम लॉन्च करू. मगाशी जे गाणं तुम्ही अनप्लग्ड ऐकलं, अनप्लग्ड असं नाही पण नुसतं गिटारवरती ऐकलं, ते तुम्हाला पाहायलाही मिळालं. आता मी काय बोलणार महेश आणि तुम्हीच बोलायला हवं. Mahesh, I think, is the most talented actor, director, writer, and as a friend, he is like the best friend that one can ever have. And I've seen this song before, and I thought it was fantastic. बहुत अच्छा लगा मुझे गाना ये. और इस फिल्म के गाने तो है ही बहुत अच्छे, लेकिन इसके बाद एक और फिल्म आ रही है जिसका नाम है FU फन अनलिमिटेड. उसके भी गाने बहुत ही बढ़िया है. एंड आई थिंक दैट the music of both these films are going to do really well. आणि फ्रेंडशिप अनलिमिटेड मध्ये सलमानने गाणं पण गायलं एक मराठी. त्यामुळे आणि त्याचं व्हेरी नाईस म्हणजे हे म्युझिक हे आपलं म्युझिक झीने घेतलेलं आहे. झीचं कोणी आलं आहे का इथे म्युझिकचं? अनुराग बेदी आया है. हां तर FUचं म्युझिक मला खूप माय फील व्हेरी प्राऊड टू से की सलमान वॉन्टेड टू लॉन्च हिज बिंग ह्युमन म्युझिक चॅनल विथ FU का म्युझिक. पण आय ऑलरेडी सोल्ड द म्युझिक टू समवन सो बिफोर. बट it's still a great honor that he said ki I want to launch this music. But definitely we will do much more music together. आणि आपण आता म्युझिक लॉन्च करण्याकडे जाऊया. सगळे एव्हरीबडी हु आर पार्ट ऑफ द म्युझिक. अभी मेधा Music, come. ये स्वीटी विशाल नीति सुखविंदर आ जाओ. पाजी पाजी आप भी मराठी में गाना गा रहे हो? आप भी गा रहे हो? आनंदी कुठे आहे? मैं भी गा रहा हूँ. मराठी सिंगर्स का क्या होगा? आनंदी आनंदी जोशी आहे. आणि कोण? अमेने खूप अप्रतिम मिक्स केली ती गाणी. विभू अजित परब अजित गेलं नाही ना? अजित आला.
अजित अजित हा ऑलवेज थोडासा पाठीच राहतो. आला आला. टाळ्या अजितसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. ऍक्टर अजित. काही प्रश्न विचारायचे असतील तर आत्ताच विचारून घ्या. आणि एक फक्त रिक्वेस्ट आहे की नो पर्सनल क्वेश्चन्स प्लीज. सिनेमाच्या बद्दल विचारायचं तर डेफिनेटली विचारा. आणि मला पर्सनल प्रश्न विचारा, मी आपण बाहेर बोलू नंतर. पत्रकारांना काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी कृपया विचारावेत. सगळ्यांना पर्सनली भेटायचे तर नंतर भेटू, महेश आणि आम्ही सगळे. हा Anything would like to comment on that? Amir Khan plays the fastest, sir. The name of the film is FU. He has sung for the film, but that song we can't now because because that will have another launch, because we can't do injustice to this film. But I would really be very, very honored to cast him in a Marathi film. I'm just looking out for a subject, but definitely. $100. Then really, it won't be a special appearance or
यु नो फ्रेंडली अपिअरन्स. आय वॉन्ट हिम टू डू अ फिल्म विच इज मराठी. आणि तो मला कायम म्हणतो की मराठी माझी मातृभाषा आहे आणि त्याची आई मराठी आहे. बऱ्याच जणांना इथे माहिती आहे की मला माहीत नाही, पण ही रिअली वॉन्ट्स टू डू अ फिल्म इन मराठी. फक्त एक राईट सब्जेक्ट आला की डेफिनेटली विल डू अ फिल्म इन मराठी. बोलणार बोलणार बोलणार. रितेशने केली की करणार? एक केली की त्याने त्याच्यावर लय भारी. तो हिंदीत होणार आहे ना? करणार करणार करणार. No, what I like about it is our relationship as a friend. He is not a friend because I worked with him. मी त्याच्यावर काम केलं आहे की आय एम अ डिरेक्टर. वी आर फ्रेंड्स बियॉन्ड दॅट. वी आर फ्रेंड्स बिकॉज वी रिस्पेक्ट इच अदर. असं नाही की काही वेस्टेड इंटरेस्ट आहे की मला त्यांनी पिक्चरमध्ये काम करावं किंवा काही की त्यांनी तो असं म्हणत नाही की मी त्याचा पिक्चर डिरेक्ट करतो म्हणून मित्र आहोत. वी आर फ्रेंड्स बस पिरियड. आणि मला सगळ्यात चांगलं ते वाटतं की ह्या इंडस्ट्रीत माझं पॅकअप झालं की माझं रिलेशनशिप संपतं इंडस्ट्रीशी. माझे मित्र कोणी नाही आहेत इंडस्ट्रीमध्ये. हिंदीमध्ये, मराठीत सगळेच आहेत माझे मित्र, पण हिंदीमध्ये कोणीच नाहीत माझे मित्र. पण एकच मित्र आहे माझा जो पॅकअप नंतर पण माझा मित्र आहे, तो सलमान आहे. म्हणजे तो रात्री अपरात्री कधी मी फोन केला तर इज ऑलवेज देअर फॉर मी. आणि आय थिंक इट इज प्युअर फ्रेंडशिप. आणि आय नो की एनी टाईम इन एनी आवर ऑफ द डे इफ आय कॉल हिम विल बी देअर.